वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लष्करी शिस्तीची ओळख करून देण्यासाठी 3 दिवसांच्या विशेष कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। हुसेनपूर जवळील कुरझाई भवानी मंदिर परिसरात पार पडलेल्या या शिबिरात 105 कॅडेट्सनी सहभाग नोंदवून प्रतिकूल परिस्थितीत राहण्याचे आणि युद्धाचे तांत्रिक धडे गिरवले। कर्नल के.एच. पाटील यांच्या कुशल नियोजनाखाली पार पडलेल्या या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि देशप्रेमाची नवी ऊर्जा संचारली आहे। 12 ते 14 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित हे शिबिर कॅडेट्सच्या शैक्षणिक आणि लष्करी प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग होते। या 3 दिवसात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर लष्करी जीवनातील कठीण प्रसंगांचा व्यावहारिक सराव केला। या शिबिरातील प्रमुख आकर्षणे खालीलप्रमाणे होती: लष्करी कौशल्ये, टेंट पिचिंग, बॅटलफील्ड आणि बॅटलक्राफ्ट, नकाशा वाचन आणि लष्करी भूगोल, नेतृत्व गुण, नेतृत्व आणि व्यवस्थापन, नागरी संरक्षण आणि भारतीय सैन्याचा गौरवशाली इतिहास, जीवन कौशल्ये, वैयक्तिक स्वयंपाक, प्रथमोपचार, स्वच्छता आणि रात्रीचा थरारक मार्च चार्ट। शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कमांडंट कर्नल के.एच. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कॅम्पिंगचे महत्त्व विशद केले। विशेष म्हणजे महिला अधिकारी लेफ्टनंट कर्नल मर्सी सी.ए.डी. यांनी शिबिराला भेट देऊन भारतीय सेना या विषयावर कॅडेट्सना मोलाचं मार्गदर्शन केले। या संपूर्ण शिबिराचे प्रॅक्टिकल आणि व्याख्यानांचे नियोजन नायब सुभेदार सुनील मोहड आणि हवालदार महेश आलसपूरकर यांनी केले। या मोहिमेत प्राचार्य रविकिरण भोजने, पर्यवेक्षक नितीन कोठे, अतुल वाकडे यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक आणि प्रशिक्षक सहभागी झाले होते। या शिबिराला विरुळ ग्रामपंचायत प्रशासक आणि स्थानिक नागरिकांनी मोठे सहकार्य दिले। प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहण्याचे शिक्षण देणारे हे शिबिर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे। या प्रशिक्षणातून तयार होणारे हे कॅडेट्स उद्याचे जबाबदार नागरिक आणि देशाचे रक्षक म्हणून नावारूपास येतील असा विश्वास संस्थेने व्यक्त केलाय। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा।